नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची तुणतुण ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 6. कोरगावच्या पूर्वेला असणारं पुसेगाव, सेवागिरी महाराजांच्या अस्तित्वानं पवित्र झालेलं छोटेखानी गाव. वार्षिक रथोत्सवाची यात्रा. शेकडो गावातनं हजारो लोक तरंगत आलेले. गल्ल्याबोळ माणसांनी गजबजून गेलेले. जत्रा दूरवर पसरलेली. आसपासच्या रानातला हिरवागार शाळू उपटून काढलेला. रांगेत दुकानं मांडलेली, मिठाईपासून भांड्यापर्यंत, लाकडी सामानापासून हॉटेलापर्यंत. पांढरट छताची लांब लचक हाटील. अर्धवर्तुळाकृती उभा असणारा तमाशाचं थिएटर, सिनेमाचे तंबू, जिथे जाईल तिथं गर्दी. काशीताई देवगावकरीन आपल्या तंबूतनं बाहेर आली. सहज तिने समोर नजर टाकली. चंपा राजेवाडी करणीच्या तमाशाचा बोर्ड बघून ती गप्पच झाली. आभाळाला भिडलेलं प्रचंड पोस्टर, बादशाही तंबू, फरफरणारे जनरेटर घेऊन उभ्या असणाऱ्या 3 लेलँड गाड्या. 7-8 तमाशांच्या तंबूत चंपाचा फड उठून दिसत होता. घोंगावत येणारा माणसांचा घोळका तिथं थांबायचा. टोपी पडेपर्यंत मानगुट वर करून पोस्टर वाचायचा. मराठ्यांचा भगवा झेंडा. छत्रपतींची प्रतिमा बघून अवाक व्हायचा. दिवसभर स्पीकरवर गाडी दणकत राहायची, जाहिरात वाढत राहायची. सर्जाला आणि नव्या ढोलकीवाल्याला घेऊन काशी चंपीच्या तंबूकडनं फिरत होती. ओळखीचं कोणी भेटतंय का बघत होती. रक्टे दिसला तशी तिने त्याला हाक घातली. का वरतोंड करून चाललाय? काय भांजाळला काय? छछा, बघितलंच नाही ना. चंपीनी काढलं वाटतं तमाशा. वय 6 लाख रुपये गुंतवल्यात. काय धंदा बिंदा सुरू केला काय? बोलायचं असं सरळ तर बोलायचं, नाही तर आपली वाट धरायची. लय भाव खातोय रे. बघू रातचं गर्दी कुठं वाढती बघती की. मी कशाला बोलू? पण सेवागिरी शपथ सांगतो बाईसाहेब, आज तुमचं तुंतुनं फुटणार. मजी र पब्लिक 12च वाजेनवर तुमच्या. एवढं बोलून पळाला रकटे. म्हाताऱ्या हातानं कांसूला हाणल्यावानी हात नाचवत लय वैतागली काशी. बघितलं ना सर्जा, आपलीच माणसं आपलं खाऊन कशी माजल्या ती. आता तुम्हीच त्यासनी डोक्यावर बशिवलं. तीच चुकलं रे. पण शून्यातनं चंपीनं एवढं उभं केलं तरी कसं म्हणते मी. आपली तर बुद्धीच भ्रष्ट झाली. काय कळना झाले. फड भी आपल्या फडामोहर मुद्दाम उभारलाय. उभरू दे की, पब्लिकला कळतंय खरं खोटं. चल, काहीतरी तोडगा काढला पाहिजे याच्यावर. वाघाच्या वागटाला फटाकडं फेकू का कानातीत? अरे घावला तर आपला भड उठवून लावतील पोलीस. एवढा वकूब आहे वय गावात. काय नकत असलं. चला आता भोसले बरोबर 10ला ढोलकी खणानली पाहिजेला. होय, तुम्ही काळजीत नका करू. आत्ता 7 वाजले ती. जावा तयारी लागा. भोसले पळाला. तसा सर्जा म्हणाला, बाटलाड फोडायचं का? आज अजिबात प्यायची नाही. तमाशा सुरू करून द्यायचा आणि आपण दोघांनी बी चंपीच्या तंबूत घुसायचं. बघू तरी कसा बशिवलाय तमाशा. वय वय घुसू की. काय येत आहे तेच नाही. समधी नवखी मंडळी त्यांची. 8 वाजल्यापासनं चंपीच्या थिएटरामोर माणसांची गर्दीच गर्दी. नव्या कोऱ्या गाडीत बसून फटाफटा तिकीट फाडायचं काम चाललेलं. काशीगत सगळे तमाशेवाले अवाक झाले होते. आईला नवा तमाशा असून बी एवढी गर्दी. नुसत्या चंपीला बघायला माणूस धडपडत असलेलं. सर्जानं एकाला विचारलंच, अरे का गर्दी करता एवढी? मग 10-5 थिएटर आहे ती की. आले शान आहे तुम्ही. अरे नाच बघा होतं चंपीचा. काय मोरावाने झुलती. अरे हेलन काय नाचती सिनेमातली. तुम्ही कवा बघितला नाचतीचा? आहे का आता? अरे काशी देवगाव करणीच्या तमाशात बघितला होता ना.
काय बी म्हणा तुम्ही, पर चंपीला काही जोड नाही बघा. आपण काशीचा बी तमाशा आलाय. काय बघायचं आहे त्या तमाशाला? पार भोत झालं काशीच्या अंगाचं. मारायची दारोत. पदरचं 3 रुपये घालून चिरमुऱ्याचं पोतं बघायला काय येड लागलं काय आम्हाला? सर्जा माघारीच फिरला. चंपीनं पोस्टरजवळ 4 फूट रुंदीची फळी ठोकलेली, त्यावर गोरी पानबाया नाचत असलेली, स्पीकरवर गाणं खणखणत असलेलं. आपोआपच माणसं गोळा होत होती. खालनं शिट्ट्या मारत लाईटी धडपडत होती. नाचत खिदळत तिकीटं सांभाळत बिड्या फुकत होती. 9:30 तर चंपीचं थिएटर गच भरलं. उभा राहायला जागा नाही. काशीच्या थिएटराची 200 माणसं, पटकवाली, म्हातारी क्वातारी, चुकारीचं पब्लिक. तरी बरं पहिला दिवस होता. पुढं काय होणार हे ओळखून काशी आचाकली. सर्जानं तर मनगट चावायला सुरुवात केली. चाकू मनगटाव घासत म्हणला, चंपीचा खूनच करतो जाऊन. बापायाला शोभणारा ह्यो पराक्रम नाही आहे. मग काय बांगडे भरूक काय हातात? तसं बी करायची गरज नाही. ये इकडं ये, तुझ्या कानात सांगती. तिने बरंच काय सांगितलं, त्याला बी सगळं पटलं. तसा म्हणला, काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तसं करू. आपला वग चालू झालाय, चला 15-20 मिनटं चंपीच्या तंबूतनं फिरून येऊ. दोघं निघाले चांदरी पांघरून. कनात वर गेली होती. सारेच तमाशे उघडे झाले होते. वग रंगात आला होता. चंपीचा तो राजेशाही थाट, छत्रपतींच्या राणीची तिने केलेली भूमिका, सामान्य तमासगिरांना न परवडणारा तो फिरता रंगमंच, सारंच दृष्ट लागणारं होतं. सोडाची भावना कुठल्या कुठे पळाली. आवाक होऊन काशी बघत राहिली. बा झालं, चला. सर्जानं दंडाला धरून ओढलं. अरे थांब की जरा. काय झकास वग बशिवला रे. आणि चंपी दिसती बी काय मीनाक्षी नटीवाणी. काशे, तुझा अंदाज लागणं महा कठीण आहे. एकीकडनं शिव्या देशील, दुसरीकडनं जेवाय बी घालशील. काय म्हण सर्जा, पोरीनं नाव राखलं रे बाबा. सर्जा काही बोलला नाही. सरळ उठून वाटेला लागला. तशी काशी मागोमाग निघाली. सर्वांगानं ती बधीर झालेली होती. जवळ दमडी नसताना दुसऱ्या माणसाला हाताशी धरून चंपानं लाखाचं वैभव उभं केलं होतं. सध्या तरी तमाशाच्या प्रांतात ती महाराणी आहे हे काशीनं पुरेपूर ओळखलं. गुपचूप विंगेच्या आड बसून ती आपला फाटका संसार निरखायला लागली. 10 दिवसात सगळा खर्च वजा जाता 50,000ची कमाई करून चंपा बाजीसह राजेवाडीला परतली. आल्या आल्या ती बाजीला म्हणाली, माझं एक स्वप्न पूर्ण झालं, आता दुसरं तेवढं पूर्ण करा. काय येते? आता हा वाडा सोडायचा. आपलं दुसरं तेवढं पूर्ण करा. काय? अहो, आपलं स्वतःचं घर मळ्यात बांधा ना टुमदार. हे घर कोणाचं आहे? आपलंच आहे ना. अहो, सध्या तरी तुमच्या वडिलांचं आहे. माझं ऐका की. जशी राणीसाहेबांची इच्छा, उद्या शुभारंभ करू. गोडाऊनला लागूनच बांधा. चालेल की. तमाशा बघत बघत मळा बी पिकवायचा आहे. तेवढ्या जमिनीत निदान गरजेपुरता माल निघाला तर 5 वर्षात आपण कोट्याधीश होऊ. तर एवढा पैसा कोणासाठी कामवायचा? तुम्ही तर अजून आम्हाला बाळराजा बी दिला नाही. चालाव तुम्ही, जावा तवा मस्करी करताय. तुझी आई येऊन गेली म्हणे आपल्या तंबूत. जाई ना, जळकुटी मिली राहील जळत. आपण आपलं हत्तीगत मस्तीत राहायचं. बार बोस खटपडलं त्यांचं. आता नाव नाही काढायचे आपलं. सर्जा जित्ताय तवर गप नाही बसायची आई. जमल तशा काड्या घालत राहीन. अगं, गोल छाटलेल्या काडीसारखे नाकाम माणसं आहेत ती. त्याची काय काळजी करायची? रगटे सांगत होता दिवाळं वाजायच्या मार्गावर आहे त्यांचा तमाशा. आपण कशाला वाईट बोलायचं? तिचं तिला लखलाप ना. नव्या घराचं बांधकाम चालू झालं. चंपानं आणि बाजीनं तसा गोडाऊनमध्येच आपला मुक्काम ठोकला. आत्ताच तात्पुरती घरासारखी 5 खण जागा केली. जोडी सुखात राहायला लागली. बाजी दिवसभर नव्या घराजवळ बसायचा. चंपा तमाशा बघायची. बाहेरची व्यवस्था तीच बघायची. साथीला माणसं चांगली होती. नव्या पैशाचा हिशोब चुकत नव्हता.
बाजीच्या हातात पैसा खेळत होता. खेळ सुरूच होते. अधूनमधून बाजीही जात होता, पण त्याला घर पूर्ण करायची घाई होती. गावातनं पळाला असता तर तो भ्याड ठरला असता. गावात राहून त्याला आपलं वेगळेपण सिद्ध करायचं होतं. चंपाची त्याला जबरदस्त साथ लाभलेली होती. चंपा त्याच्या मांडीवर विसावली होती. त्याची बोटं तिच्या केशातनं फिरत होती. तिने त्याचा हात हातात घेत विचारलं, बाजी, एक अडचण आहे. कसली? आता उद्यापासनं सलग 11 दिवस तमाशा फिरतीव जाणार. मग त्यात अलीकडसली अडचण. मी घराचं काम बघतो, तो तमाशे बघ. पर तुझ्या जेवणाची व्यवस्था काय की हातानं करून 2 महिन्याचा तसावाल तवर घर होतंय उभं. 2 महिन्यात कुठलं होते? मी हे तर नाही थांबलो ना तर मिस्त्रीत ठोका लावल. सरळ कंत्राट दिलं असतं तर बरं झालं असतं. खाणं वळवी नाही कुठं इथं. अगं मी खाईन हातानं करून. तसं कसं? तुम्ही मस्त खालो, पण मला बरं दिसत नाही ना. तेवढ्यात कुलकर्णीची बायको शर्मिला चहा घेऊन आली. चहा घ्या बाईसाहेब. शर्मिला, एखादी बाई मिळेल का ग का आम्हाला? धुण्या भांड्याला का? नाही ग, स्वयंपाकाला. का? अगं आता 11 दिवस आपण फिरतीव जाणार. साहेबाच्या जेवणाचं काय करायचं? मी राहू का इथे? अगं तुझं वागात महत्त्वाचं काम तुला कसं जमणार? बाजीला वाटलं होतं या गोऱ्या गोमट्या पोरीनं राहावं, पण चंपा सावध असल्यानं ती तयार होणार नाही. तरीही तो म्हणाला, चंपा, शर्मिलाचं काम तू कर. काय तात्पुरती ॲडजस्टमेंट करायची? अहो खरं आहे, पण तिचा नवरा नाही तयार होणार. त्यापेक्षा सावीला ठेवू का? कशाला ती? भापडीत तिच्या गाणीनं मला रोग लागायचा. दोघी बी हसल्या. शर्मिला म्हणाली, तुम्ही काळजी करू नका ताईसाहेब, श्याम देईल मला परवानगी. अहो किती झालं तरी आम्ही पगारी नोकर. बघू, संध्याकाळी बोलते मी श्यामशी. ऊन मी म्हणत होतं, थंडी कुठल्या कुठे पळाली होती. जोंधळं काढायला आलं होतं. चुकारीची हिरवट कणसं हुडकून माणसं हुरडा भाजत होती. माळानं जनावरं आरामात चरत होती. राजेवाडी ठेसना उतरलेली काशी राणीला पुढं घालून राजेवाडीच्या रोखानं लगा चालली होती. वाटेत एक माणूस भेटला, तशी ती थांबली. अजून किती लांब आहे राजवाडी? ते काय वळणाच आहे तिकडं. कोणाकडं जायचे? बाजीराव मोहित्याकडं. हायती आता घर सोडून मळ्यात राहिले चंपीला घेऊन. आणि त्यांचं वडील? बाबासाहेब होय, ते आहेत की घरी. बाप लेकाचं पटत नाही. तमाशात आहे वाटतं तुम्ही. वय की, येऊ का आता? या. सकाळी तमाशाच्या गाड्या गेल्या बाहेरगावी. पुन्हा मागं वळून बघत गडी गेला तशी काशी म्हणाली, बरं झालं चॅम्पियन बाजा तिथं नाही. का गाय? त्याच्या बापाचं कान फुकाय आपल्याला टाईम घावल ना. तो तिथं असता तर भांडाय आला असता. हां, तसं काय भांडतोय म्हणा. टकले आहे का नाही कोण ठाऊ. आता गाड्या गेल्या म्हणल्यावर कोण असन तिथं? आपल्याला बाजीचा म्हातारा भेटला तरी रगड झालं. बाबासाहेब झोपला होता. चांगला घोरत होता. रखेलीनं दोघीसनी बी माडीव बशिवलं. अर्ध्या तासानं उठतेली असं सांगून आपल्या कामाला लागली ती. तास झाला तरी हा वाघ काय उठना म्हणल्यावर काशीनं त्या बाईला हाक मारली, वहिनी उठवा की साहेबासने. तसं उठत्यात, पण शिव्या द्यात गेलो. रातभर जागरण झालंय. बरं, कुठनं आला म्हणायचं तुम्ही? आम्ही लांब आलो तिकडनं, सांगलीकडनं. बाया एवढ्या लांब ना? कुठं तमाशात असतात काय? कशावरनं म्हणताय तुम्ही? आता एवढ्या म्हाताऱ्या झाल्या तरी डोळ्यात काजळ घातलंय की. हां, बरोबर आहे तुमचं. आणि ही पोरगी त्या चंपीवानी दिसती, नाकी डोळे तशीच. अहो चंपीची भनच आहे. म्हणजे त्या रांडनं आमच्या संसाराची वाट लावली. आता हिला घेऊन आली होय तू? उठ आधी बाहेर हो. चल बाहेर. माझं ऐकत चंपीला परत न्यायला आली मी. अहो ती गेली आणि माझ्या तमाशाची वाट लागली की. टवळीचा काटाच काढणार आहे मी. असं म्हणताय वे? मग बसा तेचनी उठवती, चहा बी आणती, बसा. रखेलीनं नुसती हाक मारताच बाबासाहेब उठला. डोळं चोळत कुणाकडं न बघता तिथल्याच मोरीकडं वळत थांबला. जाऊन चूळ भरली. काय किती वाजले?
अहो 4 वाजाय आल्या. आणि या पाहुण्या कुठले आहे ती? अहो ही चंपाची बहीण आहे, ही आई आहे, तुम्हाला भेटायला आलत्या. त्यानं एकदा डोळे वाटारून बघितलं आणि मग बिडी काढत म्हणला, एवढे माची सण, चहा बी ठेव समद्याला. त्यांनी आपली नजर राणीवर रोखली. अरे चंपाला लपवावं आणि हिला पुढं करावं, काय कळणार नाही पब्लिकला. तुझं नाच पाहिलंय बरं का पोरी. असं कुठं व? काशीनं विषय पकडला. इथंच की तालुक्याला गेल्या महिन्यात. बोला बोला, काय काम काढलं काशीबाई? मला ओळखता बाई तुम्ही? अहो तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय आणि मी बी महाराष्ट्रातच राहतोय की. त्याच्या हसण्याला साथ देण्यासाठी दोघीही हसल्या. तसा तो रखेलीच्या हातची माचीस घेऊन बिडी पेटवत म्हणाला, चंपीनं बाजीला नादाला लावलं पर आमचं घर बशिवलं. जमीन फुकली तमाशाच्या पायात. आम्ही तेच केलं म्हणा, पर पोरानं मोरची पायरी गाठली. चंपीनं असं करायला नको होतं. तुम्ही आता काय पळवायला आलाय? माफ करा साहेब, मला तुमची मदत हवी. माझी मदत? कशा पाय? पोरानं जसं तुम्हाला माणसातनं उठवलं तशी चंपीनं माझी आबरू घालवली, माझा तमाशा बशिवला त्यानं. मग मी काय करू? तिला पायबंद घाला की. तिला आवरायचा एकच उपाय आहे. कोणचा? मर्डर. मर्डर करायचा तिचा. काशीचं डोळं लकाकलं. ती ताडकन उठली, बाबासाहेबाचे पाय धरत म्हणली, माझ्या मनातनं बोललायसा. पण हे काम करणार कोण? तुम्ही करायचं. म्हणजे मला पुढं करून तुम्ही बसता का दोघे टाळं वाजवत? तुमचं तुम्ही करा, मला त्याचा पाठिंबा आहे. पाहिजे तर तुम्हा दोघीच नाही, मी सांभाळायला तयार आहे. नाही साहेब, अहो तुमच्या वाणी ह्या गावात दुसरं नाही. तुम्हीच करा हे काम. पाहिजे तर मागं तेवढं पैसे देते मी. तो उठला, खिडकीतनं बाहेर बघत म्हणला, घ्याच्या घ्याच्या. तुम्ही बी घ्या की. म्यात असला चहा पित नाही. आम्हाला लागतंय तांबडं पाणी, कारखान्याच्या मळीतनं गोळून काढलेलं. तुम्ही पितोय का? नाही नको, आम्ही चहा घेतो. घ्या. त्याने तिच्यासमोर ग्लास मारला. दोघींचा चहा पिऊन झाला तसा भुवया उडवत म्हणाला, नशिबाने विश्वास आहे का तुमचा? होय. ये पोरी इकडं ये वैसाशी. राणी त्याच्या गादीवर दबकत दबकत बसली. तसा तिच्या नजरेत नजर मिसळत बाबासाहेब म्हणला, काय नाव काय तुझं? राणी. आला वा, पशाकलास. बघू जरा तुझा डावा हात. चंपाचा मर्डर तुझ्या हातावर लिहिलेला असणार. त्याने तिचा गोरापान हातात घेतला. नागाला केवड्याचा वास यावा तसा त्याला तिच्या फुलू घातलेल्या तारुण्याचा गंध आला. मऊ हातावर उबदार हात फिरवत म्हणला, काम होणार काशीबाई. होणार? होणार. राणी पटकन उठली, काशीजवळ जाऊन बसली. तसा तो तिच्या जवळ आला. तिच्या गालावर टिचकी मारत काशीला म्हणाला, मी करतो मर्डर चंपीचा. बोल, काय देणार? अहो तुम्ही मागान ते देईन. मला हे राणे पाहिजे. बस, तुझं काम झालं म्हणून समज. काशी पटकन उठली आणि म्हणाली, अहो राणी मिळन, पण आधी काम, मग राणी. काशी, विश्वास नाही का? विश्वास माझा आहे, पण तुमचा माझ्यावर नाही. आधी चंपीचा काटा काढा, मग खुशाला राणीला तुमच्या स्वाधीन करते. नाही, आधी राणी. अहो तुम्ही आधी माझी वाट मोकळी करा की. पण एवढी घाई कशासाठी? तेवढ्याच सरजा आलाच. ठेसनाव कोणाची तरी गाड घ्यायला थांबला होता. काशी त्याच्याकडे बोर्ड दाखवत म्हणली, ह्यो सर्जेराव ढोलकीवाला, याच्याशी चंपीचं लगीन लावायचं होतं. मर्डर करून लगीन लागणार आहे का? अहो तिने फसवलं ना आम्हाला. आमचा तमाशा चालला होता तो तिच्या नावावर. पब्लिक यायचं ते तिच्या रोपावर बोलून, पण तीच पळाली. लगीन करून बसली. आता ती सहजासहजी परत येणार नाही. तिचा काटा काढला तर माझी बी वाट मोकळी होईन, तुमचा बी पोरगा तुम्हाला परत मिळेल. ठीक आहे, तुझा लेकीला घेऊन मी अन्सारजा घेतो बघून. अन बाजी कुठे? आहे की माळ्यात.
बायको हिंडती तामाशा करीत, यो बसलाय घर राखत. जात आहे काय तिकडं जाव याची गाठ घ्यायला. काशी नुसती हसली, जिना उतरली, लेकीला घेऊन गेली. तसा बाबासाहेब वरनं काढाडला. अगं ये दार लावून घे आतनं, अंडी शिगायला टाक ढोलकीवाल्याला. अरे ढोलकीवाले, वय काय तुझं? जी 35. मग 50ची बाई बरी पेलती तुला. अहो न पेलून करताय काय, येळेला केळं. त्या चंपीव जीव होता वय तुझा? होता अजून बी. घरवरेल एखादी माझ्या पोराकडनं कसलं प्रेम करतो. एक कर. काय करू सांगा की? रुपये 5,000 देतो. एवढे पैसे? एवढे. खून कर चंपेचा. आपण माझं प्रेम आहे तिच्यावर. ते पाळालेली एका टांग मारून आणि कसलं भाडव्या प्रेम करतो रे. नशीब समज यश नाही घातलं. नाही तसं काय करते होती? अजून शहाणं हो, शहाणं हो अजून. हे घे 1,000 रुपये ॲडव्हान्स घे, कर मर्डर. तुझ्याशिवाय कोणी हे काम नाही करणार. लेकात धागा दिलाय तिने, काटा काढतो, सूड घे तिचा. मी माझा पोरगा आणतो माघारी. चलतो साहेब. चालला कुठं? 1,000 रुपये मिळाल्याचं लिहून दे स्टॅम्प. हो का? विश्वास नाही होय? विश्वास आहे म्हणून तर जबाबदारी सोपवतोय ना. सर्जानं सही मारली. तोंड कसंनुसं करत नोटा खिशात घातल्या. साहेब वाईस घोट मिळेल का? अरे वाईस कशाला, आहे तेवढी शंपू की. बस 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 आरामात पे. कधी नवत रम मिळालेली आणि बरोबर अंडी. मग काय? सर्जानं बाटली हात केली. तिथंच आडवा झाला तसा बाबासाहेबानं त्याच्या खिशात हात घातला, नोटाचा पुडका बाहेर काढला, नीट कपाटात ठेवला. रामाला बोलिवला. राम्या याला असाच उचील, थेट गाडीच्या वाटेवर नेऊन टाकायचा. जाऊ दे मरू दे. अरे बैलगाडीच्या वाटेवर टाक, नाही तर टाकशील गाडीच्या खाली. बरं साहेब. आणि बघे त्या 2 बायका तिकडं माळ्यात गेल्या असतील, त्यांच्यावर पाळत ठेव. दिसल्या तर म्हणावं तुमचा बाप पिऊन पाडलाय. वय जी सांगतो जी. तो तडक बाजीच्या मळ्याकडे गेला. बाजी बाहेर बाजलं टाकून निवांत पाडला होता. जवळ भुईवर काशी आणि राणी बसल्या होत्या. कुलकर्णीन चहा पाणी पुरवत होती. काय काम काढलं काशीताई? नाही काय नाही, चंपीची आठवण यायला लागली म्हणून गाड घ्यायला आलतो. आता ती फिरती वय, तरी पण कुठं भेटन ती? त्याने खिशातनं कागद काढला, पुढच्या 2-4 तारखा सांगितल्या. राणी सारखी कुलकर्णीला निरखत होती. ही कोण? ती आमच्या तमाशातली आहे. BA झाली BA. मग तमाशा सोडून ही तर काय करते ती? आता साऱ्याच बाया तमाशात पाठवून मी काय उपाशी मरू का? चंपानं नेमली तिला माझ्या दिमतीला. या अडच या की एक बाया, नाही तर काय? बाजी हसला, उठत म्हणाला, राणीचं लगीन झालं का? नाही अजून. लवकर पिवळी करून टाका, नाही तर चंपीवाने पुन्हा गाड्याला नसता फास. बघू की, येळ वकूत यायला लागतो साहेब. साहेब जीवाचं एवढं हाल करतायचा? पाहिजे तर राणीला जवळ ठेवा, तिला बी चंपीशिवाय करमत नाही. मला गरज पडली तर मी टापाल पाठवण. बाजीराव तुम्ही तरुण माणसं, आता आमचं झालं गेलं. मला वाटतं समजा विसरू एकत्र येऊ. आता माझं वैभव बघून नजर बदलली वाटतं तुझी. ही राणी सोडली ना तर तुम्ही सगळे लाबाड आहे लाबाड. त्या ढोलकीवाल्याच्या गळ्यात बांधायला निघाली होतीस ना लेक, मग एक हुकली, आता ही दुसरी बांधून टाक त्याच्या गळ्यात. दोघीसनी बी काय करावं समजना. चापकानं चोपल्यावानी गडबडल्या, तेवढ्यात भेडलाच राम्या. बाईसाहेब राम राम. ते तुमचं ढोलकीवालं पिऊन पडले बघा तिकडं. कुठं? गाडीच्या वाटो बघा, नाही तर जाईन एखादी गाडी ओरावरनं. बाजी डोळे वाटारात म्हणाला, तो नालायक सर्जा हे तो आलाय का? वय साहेब. चंपीव हात टाकला होता पाडव्याने, चापकानंच हाणतो. राम्या जा जा, साल्याचा मोदळा बांधा चोपून हिरेट टाक त्याला. नाही नाही नका साहेब, असं नका करू, पुन्हा आम्ही नाही फिरकायचो. काशीनं पायच धरलं म्हणल्यावर बाजीचं तरी काय चालतंय. तोंड फिरवत तो म्हणला, चल चालायला काशी. राणी तू थांब जरा. काशी पळाली. राणी जवळ जात बाजी म्हणाला, राणी मला तू पण लय आवडते. शहाणी असलीस तर त्यो फड सोड आणि आमच्या फडात ये. रुपये 700 घेईन. अगं मी 800 देतो.
दोडकेच्या पिवळ्या जर्द फुलासारखी राणी तरारली खिंदळत आईकडे गेली. तशी आई चिडून म्हणाली, का दाताड काढते ग? अगं माझी टिंगल करतात दाजी. त्या दाजीला घाल भिजत पाण्यात. लाबाड मोडदा, त्यो आपण समजतोय तेवढा खोळा नाही. सरजे किरड्या पिऊन पाडलाय. नसता आणला ढोल्याला तर बरं झालं असतं. नाही तर काय, मी मागच म्हणत होती त्याला हाकलून दे म्हणून. मी आता तेच करणार आहे राणी. साऱ्या बायकांनी मिळून लाथा घातल्याशिवाय शू देऊ नाही यायचा तो. त्या दोघी जवळ आल्या तेव्हा सरजा उठून बसला होता. धुळीत काहीतरी चापशीत होता. सदरा टकुरं मातीनं भरलं होतं. काशी खेकसली, किस्ती ढोसली होती रे. हां, अरे काय गरज होती का? आणि काय होडकतोय? माझं 1000 रुपये काय टाळकं फिरलं काय? का गिन्नाट असतं का तुझ्या खिशात? होतं, 1000च्या नोटा होत्या. कुठं मारला तर डल्ला? दिलं होतं एकानं. या खिशात ठेवलं होतं. काय कुठं गेलं कळणार. अरे 1760 माणसं येणार जाणार, कुणाचं म्हणून नाव घ्यायचं रे? पण मी म्हणते मोडद्या, एवढी प्यायचीच कशाला? आता साहेबच घे म्हणल्यावर काय नाही म्हणता येतंय का? चल उठ घराकडं. कार नाही ना गावचं जोडं खायला मोकळे नाही मी. काशीनं त्याला फरफटत ठेसनाकडं वळत नेलं. राणी कालवडीगत मागणं त्यांच्या धावायला लागली. श्रोते हो, हा होता तुणतुण या प्राध्यापक व बा बोधे लिखित कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. श्रोते हो, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.